हो हो, आता फोन ठेव. आईचा फोन होता. बहिणीचं लग्न ठरलंय ना. फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती. अहो, या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही, टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो. मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव, समर्थ फर्निचर मॉल. सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टीलची भांडी, आकर्षक क्रॉकरीज, आता हे सर्व एकाच छताखाली, अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये. माझे आई बाबा फर्निचर बस्ता खरेदीसाठी इथे येत आहेत, पण तुम्ही कधी येताय? समर्थ फर्निचर अँड मॉल, शाखा नंबर 1 घुलेवाडी संगमनेर, शाखा नंबर 2 कोल्हार घोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर. पुण्यात स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करून तिला गरोदर करणारा फरार आरोपी शिर्डीतून जेरबंद केला गेलाय. श्री साईबाबा संस्थान शिर्डी येथील कर्मचारी अविनाश आदलिंगे आणि अण्णासाहेब परदेशी यांनी डीवायएसपी संदीप मिटके यांना माहिती दिली की मागील 3 दिवसांपासून एक इसम साई उद्यान या ठिकाणी राहतोय. डीवायएसपी संदीप मिटके यांनी या संशयित इसमाला ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यानं कबुली दिली आहे की माझ्याविरोधात पुण्याच्या वानवडी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल असल्यामुळं 1.5 महिन्यापासून बेंगलोर, राजस्थान, बागेश्वरधाम आणि शिर्डी या ठिकाणी मी लपून राहिलोय. त्याबाबत वानवडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांच्याकडे सदर आरोपी प्रकरणी चौकशी केली असता त्यांनीही कळवलंय की या आरोपीविरोधात 10 नोव्हेंबर 2023 रोजी वानवडी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल असून या 50 वर्षीय आरोपीनं स्वतःच्या अल्पवयीन 16 वर्षीय मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर एप्रिल 2023 पासून वारंवार लैंगिक अत्याचार केलेत आणि त्यामुळं पीडित मुलगी ही सध्या 7 महिन्यांची गरोदर आहे. या आरोपीविरोधात वानवडी पोलीस ठाण्यामध्ये बलात्काराच्या गुन्ह्यासह बालकांचं लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012च्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि तेव्हापासून हा आरोपी फरार आहे. वानवडी पोलीस स्टेशन या ठिकाणी दिनांक 10 नोव्हेंबर 2023 रोजी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरनं भारतीय दंडसंहिता कलम 376, 376(2) FJN 376(3) आणि बालकांचे लैंगिक अपराधास संरक्षण अधिनियम 5, 6, 8, 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये पीडिता ही 16 वर्षाची असून ती सध्या 7 महिन्याची गरोदर आहे. पीडितेचे वडील वय वर्ष 50 यांनी तिच्यावरती एप्रिल महिन्यापासून वारंवार बलात्कार करून तिला गरोदर केलेला आहे. त्या अनुषंगाने सदरचा गुन्हा दाखल होता. सदरचा आरोपी हा दिनांक 26 डिसेंबर 2023 पासून शिर्डी येथील साई उद्यान या ठिकाणी राहत होता. त्याला वारंवार रूम खाली करण्याबाबत कळून देखील तो करत नसल्यामुळे अविनाश आदलिंगे यांना आणि मंदिर विभागाचे संरक्षण अधिकारी अण्णासाहेब परदेशी यांना त्याच्या वर्तनाबाबत संशय आल्याने त्यांनी शिर्डी पोलिसांशी संपर्क साधला. त्यावरनं सदर आरोपीस ताब्यात घेतले असता सदरचा प्रकार लक्षात आला. या अनुषंगाने पुणे शहरातील वानवडी पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधण्यात आला असून पुढील तपासाकरता आरोपीला वानवडी पोलीस यांच्या ताब्यात देण्यात येत आहे. सर, गुन्हा केल्यानंतर तो आरोपी कुठे कुठे होता? त्यांनी प्राथमिकदृष्ट्या त्याबाबतची कबुली दिलेली आहे. तो राजस्थान, गुजरात, बेंगलोर या ठिकाणी फिरला आणि शिर्डीत मागील 3 दिवसापासून होता. याबाबतचा सखोल तपास हे वानवडी पोलीस करतील. या आरोपीला पुढील तपास कामी वानवडी पोलीस ठाण्याकडे दिलं गेलंय. वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी, शिर्डी.
गीर गाय निसर्गाची माय, आरोग्यदाय. देशी चव आणि संगम देशी संस्कृतीचा. आता आपल्या संगमनेर शहरात स्वादिष्ट चवीची मिठाई. आता आपल्या संगमनेर शहरात शुद्धतेची 100% खात्री असलेल्या निमाई स्वीट्सला आजच भेट द्या. आमचा पत्ता निमाई स्वीट्स, संगमनेर. बस स्टँड कॉम्प्लेक्स, प्रवरा मेडिकल शेजारी, संगमनेर. देशी गाईच्या दुधापासून बनविलेली स्वादिष्ट मिठाई इथे उपलब्ध. संपर्क 81 81 93 22 22. निमाई स्वीट्स, संगमनेर.